सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अहिल्यानगर जिल्हा बांधकाम कामगार फेडरेशनच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा रोकडे, उपाध्यक्ष सादिकदादा मिया पठाण व सेक्रेटरी सुधाकर बन्सी क्षीरसागर यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी व बांधकाम कामगार यांनी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी कोपरगाववरून राजूर या ठिकाणी जाऊन तेथून निघालेल्या कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर पायी मोर्चात सहभागी होऊन नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या 12 प्रमुख मागण्यांबाबत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना निर्देरणेश्वर येथे पाठवून बांधकाम कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। त्याबाबत कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा रोकडे म्हणाले, डॉक्टर अजितदादा नवले व आमचे अहिल्यानगर बांधकाम कामगार फेडरेशनचे अध्यक्ष श्री नंदू डहाणे यांच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राजूर ते अहिल्यानगर पायी कामगार मोर्चा निघाला होता। तरी निर्देरणेश्वर येथे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना न्याय मिळवून दिला। त्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व डॉक्टर अजितदादा नवले साहेब व नंदू डहाणे यांचे कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने जाहीर आभार। की याप्रसंगी संघटनेच्या सेक्रेटरी सुधाकर क्षीरसागर म्हणाले, 28 तारखेला जो मोर्चा निघाला तो 28 तारखेला राजूर ते अहिल्यानगर पायी मोर्चाचे आयोजन कॉम्रेड अजित नवले साहेब व नानू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निघाला असता सदर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लक्षात येतात त्यांनी त्वरित उपजिल्हाधिकारी बाळासाहेब केळकर साहेब यांना निदर्शनाद्वारे तेथे पाठवून बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य केल्या। त्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कॉम्रेड अजित नवले साहेब, नंदू डहाणे साहेब, कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे साहेब, माजी आमदार स्नेहलताई कोले यांचे कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार। तसेच कामगार संघटनेचे सर्व सभासद यांचेही कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगारांच्या वतीने आभार। की यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सादिकभाई पठाण मान्यवरांचे आभार मानताना म्हणाले, 28 तारखेला राजूर इथून निघणाऱ्या पायी मोर्चासाठी कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। प्रतिनिधी बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।